ओडीआय मध्ये जिकडे 250 धावा डिफेंड होताना 50 ओव्हरमध्ये आपण पाहिलेत, तिकडे आज 20 ओव्हरच्या मॅचमध्ये 253 धावा देखील थोड्या अपुऱ्या वाटू लागतात. त्याचं कारण मॉडर्न डेचं मॉडर्न क्रिकेट. सामन्याची सुरुवात सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे. या ठिकाणी इंटर राहुल म्हाडा. मागच्या मॅचमध्ये राहुल म्हाडाकडनं खूप अपेक्षा होत्या, तो रनआउट झालाय. आता तिकडनं नवा डाव सुरू करायला तो तयार झालाय मैदानावरती. ॲज अ ओपनर त्याच्या सोबतीनं टीमचा कॅप्टन आलाय रणजित पाडल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राज. मागच्या मॅचमध्ये ज्यानं टाकलंय विकेट मेडन ALPL सीझन 3 मधलं विकेट मेडन षटक ज्याच्या नावावरती आहे. स्पर्धेच्या 3ऱ्या रात्रीतील तो गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. राज तयार आहे. राजचं राज आत्ता पण पाहायला मिळेल का, जे मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळालं होतं. त्यावेळी सामना वेगळा होता, वेळ वेगळी होती, टीम वेगळी होती, फलंदाज वेगळे होतं. गोलंदाज मात्र तोच. सामन्याची मजा या ठिकाणी नक्की येईल. त्यामुळे जोडले रहा SK एंटरटेनमेंट लाईव्ह ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग टीम सोबत. RD11 तयार आहे टॉस जिंकल्यानंतर फोल्डिंग करण्यासाठी. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल आणि इनफिल्डच्या वरनं काढलाय आणि पहिलाच बॉल आला डीप मध्ये समोर लॉंग ऑफला आणि तोपर्यंत मिळतील या ठिकाणी 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं डाव मैदानावरती सुरू झालाय. एका बाजूला राकेश दिगाडकर यांचा RD11 किरवली खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला मुठवळ गावाची ओळख आणि शान उत्तमदादा पाटील यांचा आपल्या भावाच्या आठवणी जपणारा स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळ खेळतोय. फ्रंट फुटला पुढे सरसावत राजचा बॉल चाललाय यष्ट्यांचा वेध घेत आणि आली विकेट. फलंदाज बाद राहुल म्हाडा. बॅक टू डग आउट. फर्स्ट विकेट डाऊन. खूप सुंदर बॅटिंग आज जेकबनं केली. त्याचं कौतुक पूर्ण भारतीय क्रिकेट वेळे चाहते देखील करतात. आणि फायनली आता भारतीय संघ तयार आहे मेगा फायनल न्यूझीलंड विरुद्ध खेळण्यासाठी. ज्या न्यूझीलंडनं ODI विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारताला पराभूत केलं होतं. कोण विसरेल MS धोनीचं ते रनआउट डायरेक्ट हिट झाल्यानंतर. आणि क्षणात होत्याचं नव्हतं. अनेक करोड हृदय जिकडे ब्रेक झाले होते, सध्या इकडे यष्ट्या उद्ध्वस्त झालेत आणि पहिला धक्का लागलाय टीम स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळला. 6 ओव्हरची मॅच, विनर वर्सेस विनर अशी लढाई आहे. जिंकणारा संघ 5 ओव्हरची मॅच आहे, सेकंड राऊंड. ओके. आणि पहिलं षटक राजनं सुरुवात तर चांगली केली आहे. 5 ओव्हर म्हणजे कमीत कमी इथनं 50 धावेचं एक ॲव्हरेज टोटल या ठिकाणी जरूर ट्राय करेल टीम. आता या पाहूयात किती बनतील. जर रणजित पाटीलची बॅट बोलली 60-65 लांब नाही आहेत. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झालाय. ओव्हर नंबर अगदी फर्स्ट सुरू आहे आणि खूप लवकर यावं लागलंय नंबर 3च्या बॅटरला जितेश जोशी. 2ला 1 बाद. आता जितेश जोशी ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती एक डबल, दुसऱ्या बॉलवरती विकेट. चांगलं कमबॅक होतं गोलंदाज राजचं. राईट हॅम ओव्हर द विकेट. हाफ फुल टॉस होता, लोवा फुल टॉस. डावा स्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते 3 धावा. मागचा सामना एक संघर्षातून जिंकून आल्यात दोन्ही संघ. RD11 किरवली 18 बॉल 47 चेस 5 विकेट केल्यानंतर केलाय, तर दुसऱ्या बाजूला 12 मध्ये 27 चेस एका हाती करून मुठवळचा संघ आला. इनफिल्डच्या वरनं ओव्हर द बॉलर हेड डीप मध्ये समोर लॉंग ऑन बॉलवरती पोचेल. 1 धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक तुम्हाला स्कोरकार्डवरती पाहायला मिळत आहे 4 धावा. थोडीशी संत, थोडीशी सावध आणि एक धक्कादायक सुरुवात, बट त्यातनं सावरावा लागेल. आज कॅप्टन रणजित पाटीलच्या बॅटला देखील इकडे जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. त्याच्या बॅटवरती रन्सची जिम्मेदारी, त्याच्या खांद्यावरती टीमचं ओझं ते त्याला सावरावं लागेल. समोर राज ऑन साइडला फटका फसलाय. मिड विकेटला फिल्डर आणि झालाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद रणजित पाटील. पहिल्या बॉलवरती विकेट. जिम्मेदारीचं ओझं स्वीकारू शकलेलं नाही आहे, कारण राजचा एक चांगला बॉल त्याच्यावरती आली आहे विकेट.
फर्स्ट विकेट डाऊन. त्यानंतर सेकंड विकेट डाऊन. पहिला फलंदाज 2 वरती तर दुसरा 0 वरती. आणि ओपनर्स दोन्ही खूप लवकर बाहेर केलेत राजनं. आणि 4ला 2 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळसाठी. असतील पाय जमिनीवरती तर मी आभाळाचा हात धरल. अरे होईल विजयाची पहाट आणि पराभवाची रात सरल. असेल वाट कठीण किती पण पाऊल थांबणार नाही. सामर्थ्याच्या जोरावरती आज एक नवा अध्याय सुरू करेल. इतकी सुपर बॉलिंग सध्या राज पाटील करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चर्चासत्र सुरू होतं की येत्या काळामध्ये कशा प्रकारे फील्ड सेटअप केला जावा, बॅट्समन कोण येतोय, कशा प्रकारे रणनीती आखली जावी. आणि नवीन फलंदाज मैदानावरती इंटर झाला ऋतिक इन ॲट नंबर 4. 4ला 2 बाद. ग्रेट स्टार्ट बाय राज. खूप चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजीची राजनं. पॉवर प्लेमध्ये अजूनही 2 बॉल बाकी आहेत. इथे एखादा बिगिट आला. पॉवर प्ले दोन्ही टीमसाठी बॅलन्स बट सध्या विकेटचा कार्ड भरलेला आहे, ग्राफ भरलेला राजचा. बॅटच्या समोर स्लो वन कमी गतीने टाकलाय. इम्पॅक्ट अगदी आउटसाइड द ऑफ स्टंपला मिस देखील करतोय बॉल हे सांगताना अंपास लेग बाईटचा इशारा. एक सिंगल. एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती रन बॉल. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. मागच्या मॅचमध्ये विकेट मेडन टाकलं होतं. तो आत्मविश्वास आत्ताही आहे राज पाटीलकडे. आणि एक सुंदर अशी सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून राज पाटीलकडनं तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण रेडी राहा. ज्या टीमला पराभव वाटायला आला होता त्या दोन्ही टीम खेळताना आता आपल्याला पाहायला मिळतील मस्ट विन ती मॅच असेल दोन्ही टीमसाठी. डू ऑर डाय. रियांश लवन गावदेवी नानकर आणि त्यांना फाईट करेल जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्स. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. षटक समलं मैदानावरती पहिलं ते राहिलं RD11 खिरवलीच्या बाजूनं. 6ला 2 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. उद्या 4 वाजता 40+ पहिला सामना आहे. तर रिपोर्ट करायचा आहे दोन्ही टीम बरोबर 4 वाजता. आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे आणि त्यांना फाईट करेल मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तर दोन्ही टीम्स लक्षात घ्या वेळेवरती तुम्हाला पोचायचं आहे. आणि त्यानंतर ग्रुप डी ला सुरुवात होईल. जानू स्पोर्ट्स इताडे, पाटील डेव्हलपर्स बापगाव, पवनपुत्र ब्लास्टर्स पिसे आणि रोशन स्पोर्ट्स मुठवळ अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. 4 टीम्स. पहिला सामना जानू स्पोर्ट्स इताडे पाटील डेव्हलपर्स बापगाव मध्ये आणि पवनपुत्र ब्लास्टर पिसे आणि रोशन स्पोर्ट मुठवळ नंतर एक परत 40+ ची मॅच. सॉरी पहिल्या दिवसातील ग्रुप ए ची क्वार्टर फायनल कव्हर केली जाईल. धन्यवाद. राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौधरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जयंश 11 सावध. धन्यवाद. उद्याची ती 4थी मॅच असेल. बॉल तयार. बॅटच्या समोर होता हो बॉल अँड कॉटची संधी आणि दोन्ही बॅट्समन एकाच एंडला. हो रनआउटची संधी आता सिंगल बनू शकते आणि झाली आहे. नशिबानं दिली या ठिकाणी साथ. अन्यथा विकेट धोक्यात होती तिकडे ऋतिकची, जितेश जोशीची. आणि फायनली सिंगल झाली आहे कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे चालला धावफलकावरती 7 धावा. सिंगल डबल सध्या सुरुवात. पॉवर प्ले ऑन आहे. P2 मध्ये गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतं बॉलर राकेश. स्वतः कॅप्टन आणि संघ मालक देखील आहेत ज्यांच्या नावानं RD टीम खेळते किरवली. आणि किरवलीचा आवाज देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सोबत अजयदादा घरत. महाराष्ट्राच्याच नाही भारताच्या बाहेर देखील जाऊन ज्या आवाजानं आपली छाप सोडली. 10PL असेल किंवा गोव्याची सांगीम प्रीमियर लीग असेल अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्याने कव्हर केल्या. इथे फटका धावफलक कव्हर करून जाल जे थोडं मागे पडलं होतं आता RDच्या विरुद्ध केलं आक्रमण. बॉल चाला सीमा पार आला षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हेलिकॉप्टर लुक दिला होता आणि 6 स्कोर पुढे चालला. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावर. खूप चांगला फटका ऋतिकच्या बॅटमधून. एक सिंगल एक सिक्सरच्या मदतीने सध्या ऋतिक बॅटिंग करतोय जो नंबर 4 वरती आला. हा फुल टॉस स्वीप केलाय चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या ओव्हरमध्ये ना थोडासा बॅकफुटला होता मकरंद स्पोर्ट मुठवळ. आता ऋतिकची बॅट इतकं सांगतीये इतना भी गुमा न खबर अपनी जीत पर. शहर में तेरे जीत से ज्यादा चर्चा मेरी हार की भी है.
आणि आता झाला पलटवार 6, त्यानंतरला 4, धावफलक 17, 17ला विकेट गेलेले 2. थोडंसं पुनरागमन या मॅच मध्ये करताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये. कामयाबी आहे ना सुबह के जैसी होती है, मांगने पर नहीं जागने पर मिलती है. या मॅच मध्ये तुम्हाला ते सातत्य या ठिकाणी टिकून ठेवावं लागेल, कारण ते गरजेचं आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. यू विन यू लूज, तुम्ही हारताय जिंकताय महत्वाचं ते नाही आहे, तुम्ही लढताय कसं क्रिकेटच्या पटलावरती आहे ना ते खूप महत्वाचं असतं. आणि अगदी अशाच मॅचेस खरं तर तुम्हाला एक वेगळा आनंद देऊन जातील. आणि क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं छत्रपती क्रीडा नगरीवरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 17 लॉस ऑफ 2. पाण्याचा एक चिखलात थेंब पडला तर तो संपतो, हातावरती पडला तर तो चमकतो, शिंपलात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, फक्त फरक सोबतीचा असतो. आता या दोन्ही बॅट्समन मध्ये ना पार्टनरशिप ऑन झाली आहे. 17 लॉस ऑफ 2 विकेट. बॉल तयार, ओव्हर द विकेट. हा कमी गतीनं टाकलाय, पडल्यानंतर कटर होता, आतमध्ये आला, हलकासा फिंगर रोल करून ऑफ कट डॉट बॉलची झाली आहे. त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू, धावफलक 17 वरती थांबलाय. राकेश दिगाडकरचं कमबॅक अनुभव प्रचंड आहे राकेशकडे. या आमने लोणारच्या क्रिकेटमधील देखील ते एक मोठं नाव आहे, ज्यांना आमने लोणारचं क्रिकेट जगलंय, किरवलीचं क्रिकेट जिवंत ठेवलंय. बॅटच्या समोर होता यॉर्कर, हेलिकॉप्टर स्टाईल एक्स्ट्रा कव्हरला उडवायचा होता, प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. एक सिंगल ऍड केली जाल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. धावफलकावरती 18 धावा. अंतिम बॉलचा खेळ आता बाकी आहे. SK एंटरटेनमेंट या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग करते आहे आणि सध्या ॲज अ वॉर मध्ये आपल्यासोबत जोडला गेलाय वैश्विक शंकर गुळवी, वय वर्ष 15. फटका लॉफ्ट करायचा होता समोर व्यासपीठावरती, नुकतंच शुभागमन होतं. आदरणीय संस्थापक अध्यक्ष अनंतदादा केणे, त्यांच्या सोबतीनं बर्थडे बॉय अजितदादा पाटील आणि या संघ मालक टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळचे उत्तमदादा पाटील. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. षटकं संपली आहेत 2, धावा झाले 20. अजूनही 3 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 5 बॉलमध्ये ऋतिक बॅटिंग करतो 12 वरती, जितेश जोशी खेळतो 4 मध्ये 5. खूप चांगली सुरुवात मिळाली आहे राजच्या स्पेलमध्ये. आणि त्या राजला अगदी आपण पाहिला ना, 5 षटकात 4 गोलंदाज वापरले जातील, त्यामुळे कंटिन्यू केलाय राज पाटीलला. पहिलं षटक इकॉनॉमी फक्त 6, बट महत्वाच्या 2 विकेट त्याच्या खात्यात होत्या. आणि त्या विकेट्स होत्या रणजित आणि राहुल ह्या दोन्ही ओपनर बॅट्समनच्या. 2 षटकं झाली आहेत धावफलकावरती, रनसत 20. अजूनही टीमचा आयकॉन प्रतीक वाकडे, त्याचं बॅटिंग ट्रॅकवरती येणं बाकी आहे. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 50 ते 55 की त्याच्या आतमध्ये टीम RD किरवली थांबवल. ऑन साइडला फटका लाजवाब, जसा बॅटवर तसा मैदानाच्या बाहेर मिड विकेटला आला षटकार. आणि ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ऋतिकच्या बॅटमधनं मिड विकेटच्या बाहेर हा आलाय एक दणदणीत षटकार. स्वर्गीय मोतीराम भाऊ चोरगे स्टँड मध्ये एक दणदणीत षटकार. त्याच्याच बाजूला खेळाडू कक्ष आणि तिकडे तुम्ही पाहू शकता बाजूला एक स्टँड आहे ISPL. आपल्या ग्रामीण भागातील ठाणे जिल्ह्याचं खरं तर नाव ज्यांनी स्ट्रीट टू स्टेडियम पोचवलं ते नाव म्हणजेच सगळे आपल्या ISPL सितारे, द प्राऊड ऑफ भिवंडी क्रिकेट भावेश पवार. त्याच्या नावाचा अगदी तिकडे उल्लेख आहे. भिवंडीच्या क्रिकेटचा एक आख्यायिकेचा अद्वितीय सम्राट जयेश पाटील, त्याचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला. अपकमिंग यंग टॅलेंट भिवंडीचं विवेक शेलार, पवन केने, प्रथमेश ठाकरे, त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला फोटो पाहायला मिळेल. आणि त्या सोबतीनं तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन वामन म्हात्रे, त्याच्या नावानं त्या ठिकाणी हे ISPL स्टँड प्लेयर्स आमने लोणारनं भरवलंय. आणि या स्टँडना फक्त फोटोज किंवा तिकडे काय ते पाहू नका. इन फ्युचर या स्टँड मध्ये
आमने लोणाच्या प्रयस त्यांचं नाव गाजलं पाहिजे, त्या संकल्पनेतून 7 स्टारनं हे स्टँड उभारलंय. त्यामुळे 7 स्टारच्या संकल्पनेला ती देखील एक विशेष दाद द्यायला पाहिजे. आणि आमने लोणारचं क्रिकेट ज्या अनुषंगानं डेव्हलप होत आहे भविष्यात जरूर अंडर 19 मध्ये म्हणा किंवा ISPLच्या अगदी स्टेजवरती आमने लोणारचे देखील प्लस खेळताना दिसतील अशी आशा व्यक्त करूया. आणि खूप साऱ्या शुभेच्छा 16 संघ मालकांकडनं 7 स्टार ग्रुप करणं आणि आमने लोणारच्या लाखो प्रेक्षकांच्या वतीनं या ठिकाणी आपण देऊयात आमने लोणारच्या क्रिकेटर्सला की भविष्यात इकडे आपल्या आमने लोणारचा एखादा प्लेयर ISPL पर्यंत झळकला पाहिजे. बारिश की बूंदे भले छोटी हो लेकिन उनका लगातार बरसना बड़ी बड़ी नदियों का बहाव बन जाता है. ऐसे हमारे छोटे छोटे प्रयास यदि लगातार हो तो निश्चित जीवन में बड़ा परिवर्तन लाने में हम सक्षम होते हैं. त्या परिवर्तनाची काळाची गरज आहे, कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे. चेंज ऑफ पेस कमी गतीने टाकलाय, खूप चांगला होता तो स्टॉक बॉल राजचा. अगदी षटकार आल्यानंतर आवर्जून या बॉलवरती राजला काम करताना तुम्ही पाहता. आणि हा बॅक ऑफ द हँड टाकला होता, स्लो वन फिंगर रोल करत. टप्पा पडल्यानंतर किती फिरला बॉल तुम्ही पाहू शकता, खूप चांगला बॉल. आणि या बॉलवरती राजला नेहमी बॅट्समनला तुम्ही थोडंसं संभ्रमात टाकताना पाहिलंय. ते चिन्वानी बॅटचा संपर्क नव्हता, डॉट बॉलची झाली आहे समाप्ती, बट रन्स बनलेत. या ओव्हर्समध्ये राजच्या अगेन्स्ट देखील 9 धावा आलेत. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर सध्या 50 धावा आपल्याला दाखवतोय, 29 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आता लागला बॅटला की बॉडीला, त्याची चर्चा सुरू राहील. अपील तिकडे सुरू आहे. अंपासनं या ठिकाणी बाद घोषित केलाय, म्हणजे 29ला 3 बाद आणि राजच्या खात्यात या मॅच मध्ये देखील 3 विकेट आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील 3 विकेट होत्या. षटक संपली आहे 3-15 खर्च केले राजनं. मागच्या ओव्हरमध्ये आले होते 14. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29ला 3 बाद. स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळ. राहुल मेहर साठी प्रत्येक विकेटला 500 आणि हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय बाळारामजी मेहर जे पुरस्कार देत, एक चांगले यशस्वी खरं तर पॅकर आहेत आणि 7 स्टारचे मेंबर आहेत, म्हणजे एक चांगले आयोजक देखील. त्यांच्या वतीनं अर्थातच बाळारामजी मेहर यांच्या वतीने पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं. 3 ओव्हर 29 धावा, अजूनही 2 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. टूटने लगे हौसले तो बस यह याद रखना, बिना मेहनत के हासिल कभी तक तो ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरे में भी मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होता. आमने लोणारचं क्रिकेट अर्थातच त्या वाटेवरती चाललाय की प्रगतीच्या दिशेनं, यशाच्या खरं तर सगळ्या पायऱ्या चढत चढत यशाच्या उंच शिखरावरती 7व्या आसमानावरती आहे सध्या ALPL. आणि आवर्जून कौतुक व्हायला हवं 7 स्टार ग्रुपचं. आम्ही फक्त क्रिकेट स्पर्धा घडवतो ते म्हणजे एखादा 1 रुपया किंवा लाखाचं आयोजन करण्यासाठी नाही, तर आमने लोणारच्या क्रिकेटची पंढरी पुढे कशी जाईल ती स्वप्न घेऊन आम्ही स्पर्धा भरवतो. खेळाडू कसे घडवतील ती स्वप्न घेऊन 7 स्टार ग्रुप आयोजन करतं. आमने लोणारचं क्रिकेट एका परिवारामध्ये कसं बदलेल ती स्वप्न घेऊन आम्ही स्पर्धा 7 स्टार ग्रुप भरवतो. आमने लोणारच्या क्रिकेटला योग्य दिशा, योग्य वळण आणि एक योग्य व्यासपीठ देण्यासाठी आणि युवा खेळाडूंचा मेळ, अनुभवी खेळाडूंच्या सोबतीनं रंगलेला हा खेळ, त्याचं नाव तुम्हा सर्वांची लाडकी हक्काची आपली आमने लोणार प्रीमियर लीग. आणि असंच प्रेम देत राहा 7 स्टार ग्रुपला आणि खेळत राहा, मजा करत राहा. LPL सीझन 3 फटका चांगला फुल टॉसला भिरकावलाय, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय सिक्सर. शुभमच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती दे दणका घे छक्का आणि हा DRS चा इशारा या ठिकाणी आलाय. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ओ फुल टॉस, क्लोज कॉल. अंपायर्स बॅटिंग साइड की अंपायर्स कॉल? अंपायर्स कॉल. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फेअर डिलिव्हरी. बॅट्समन थोडेसे बँड झाले होते, बॉल डीप होतोय आणि थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा इशारा या ठिकाणी आलाय. हा फेअर बॉल. बॅट्समन देखील चर्चेचा तिकडे विषय बनलाय.
पण बॅट्समन बंड झाले होते, थोडे डीप होते बॉल असं अंपायरचं मत आहे. हा ऍक्शन रिप्ले या पाहूयात पुन्हा एक्झॅक्टली काय घडलं होतं. आणि हा पाहू शकता तुम्ही फुल टॉस, त्याच्यावरती आला षटकार. 6 स्कोर पुढे फ्लॅग होल आणि अंपास रिव्ह्यू होता, तेव्हा दोन्ही टीमचा एक एक जो DRS आहे या ठिकाणी बाकी आहे. ओव्हर स्टेप चेक करायचा का अंपास? येस, ओके. चला आपण जाऊया पुन्हा एकदा वॉररूम मध्ये. मागच्या बॉलवरती सिक्सर आला, त्यानंतर स्कोर आहे 35. आता मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले या ठिकाणी आपल्या समोर येईल. हा मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बॅट देखील अगदी मध्ये. आपण चला सेकंड अँगलला चेक करूयात. थोड्याच वेळात रिप्ले आपल्यापर्यंत पोहोचेल. जोपर्यंत डिसिजन येतो थोडं लाईन मार्क करून घ्या, कारण लाईन पूर्ण तिकडे दिसतच नाही आहे. चला 7 स्टार मेंबर्स ऑर्गनायझर्स, थोडंसं समोरच्या ज्या लाईन्स आहेत त्या आपण डार्क करूयात. बॅटिंग डगआउट किंवा फिल्डिंग डगआउट ड्रिंक ब्रेक तुम्ही आता कंप्लीट करू शकता. 1-2 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे, तोपर्यंत ड्रिंक ब्रेक्स आपण कंप्लीट करून घेऊया. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल, तोपर्यंत घेऊया छोटासा ड्रिंक ब्रेक आणि त्यानंतर डिसिजन अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय की हा फेअर बॉल आहे, फेअर डिलिव्हरी आहे. चला ड्रिंक ब्रेक नकोय दोन्ही टीमला, आपण गेम कंटिन्यू करूयात. धावफलक 35. मागच्या बॉलवरती सिक्सर आणि त्यानंतर आला डॉट बॉल. 3.2चा खेळ झाला. 35वा धावफलकावरती शुभम गोलंदाजीसाठी आला आणि त्याला प्रत्येक विकेटला राहुल मेहरसाठी प्राइज होतं ते, म्हणजे राहुल ज्यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती येईल डेट ओव्हरमध्ये कदाचित त्याचा वापर केला जाईल. सध्या शुभम बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. इथे बॅटच्या समोर होता, बॅटच्या रडारमध्ये, आणि जसा नजरेसमोर दिसलाय केलाय वार. जो नजरेने करतो गार त्याचं नाव आहे ऋतिक आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. जो कोणी आपल्याला नडतो तो डायरेक्ट ढगात. व्हॉट अ शॉट बॅटच्या पठ्ठ्यात, आणि या पठ्ठ्यानं केलंय काम. पाठवला बॉल सरळ लांब, आला सिक्सर. 41. या टप्प्यावरती बॉलिंग तुम्ही नाही करू शकत जर स्ट्रायकरांवरती ऋतिक बॅटिंग करतोय. ऋतिक काळन खतरनाक बॅटिंग करतोय. ABCD अशा कॅटेगरीज मध्ये प्लेयर डिवाइड झाले. हा प्लेयर फक्त इतकंच सांगतो, नक्कत बडा ना पत बडा, मुसीबत में ऋतिक खडा तो सबसे बडा. आणि स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळचा डाव एका दिवसावरला 300च्या स्ट्राईक रेटनं 10 बॉलमध्ये खतरनाक बॅटिंग त्याने केली. आता वेग आहे, आता वेग आहे. हा देखील त्याच टप्प्यावरती टाकलाय, पण आता वेगानं प्रभाव टाकलाय आणि चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. 41 धावा. शुभम 3 बॉलमध्ये अगदी आपण पाहिलं 12 खर्च झाले होते, कमबॅक होणं गरजेचं होतं. आणि चौथा चेंडू डॉट आलाय. पहिला सिक्सर, दुसरा डॉट, तिसरा सिक्सर, चौथा डॉट, 5वा सिक्सर. डॉट की विकेट की सिंगल डबल. गोलंदाज सज्ज शुभम. पुढचा बॉल रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक,
खूप दूरवरचा फॉलो थ्रो, बॉलिंग ट्रॅकवरती रनअप मोठा. अशा स्टेजला जर रनवेमध्ये मिस्टेक झाली स्वतःला थांबवणं ऑलवेज बेस्ट आहे, कारण ओव्हर स्टेप होण्याची किंवा कदाचित तिकडे दुखापत होण्याचे चान्सेस जास्त बनतात. त्यामुळे ॲज अ फास्ट बॉलर तुमचा बॉलिंग ट्रॅक आणि तिकडे तुमचा रनवे अगदी त्याच्यामध्ये जर मिस्टेक झाली नेहमी स्वतःला सावरत चला, कारण एक एक बॉल आणि खूप महत्त्वाचा असतो एक एक क्षण. आता चांगल्या टप्प्यावरती आहे, बॉल थोडासा मागे खेचला होता, लेंथला एक सिंगल कंप्लीट झाली आहे, ओव्हर थ्रो झाला, मागे बॅकअप आहे आणि एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर 42 वरती पोहोचलाय. करंट रन रेट 10.96 वरती आहे. त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर सध्या 54 धावा दाखवतोय. चांगला डाव सावरला. 12 बॉलमध्ये ऋतिक बॅटिंग करतो 32 वरती. आणि या मॅचला ज्याला टर्न करायचं ना तो निर्णायक क्षणाला मैदानावरती आलाय. डावखुऱ्या हाताचा मागच्या मॅचचा मॅच विन आपलं 3 षटकार निर्णायक क्षणाला 12-27ची गरज असताना ज्यांना मारले प्रतीक वाकडे, त्याला शांत ठेवण्याचं काम करावं लागेल गोलंदाज शुभमला. नेहमीच गावदेवी नानकरसाठी शुभम अतिशय चांगला क्रिकेट खेळत आला. 42 धावा धावफलकावर, 42. अंतिम बॉल बाकी आहे चौथ्या षटकातील. 42ला 3 बाद. चला कॅप्टन, आपण टॉससाठी रेडी राहायचं. पुढचा सामना आहे जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्स वर्सेस प्रियांश लमन गावदेवी नानकरमध्ये. दोन्ही संघनायक आपण टॉससाठी त्वरित रिपोर्ट करायचा आहे. 42 लॉस ऑफ 3. 42ला 3 बाद. बॉल आता या बॉलिंग मार्कवर, राईट हॅम राऊंड विकेट. फिंगर रोल करून टाकला, फसवलं इकडे प्रतीक वाकडेला आणि काय झेल त्या ठिकाणी टिपलाय राकेश दिगाडकर आणि आली विकेट. या मॅचची निर्णायक विकेट आली आहे. शुभम फायनली खूप चांगलं कमबॅक करतोय. 2 षटकार जरी आले, 2 डॉट टाकलेत आणि विकेट देखील त्यानं काढली. 1 आणि 13 धावा ओव्हर नंबर 4 मध्ये आल्यात आणि 4 षटक संपल्यानंतर 42ला 4 बाद. टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ एक भव्य दिवस स्टँड देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील या नावानं. 4 ओव्हर 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय खांडवळ गावाचे उद्योगपती वासुदेवदादा जोशी आपल्यासोबत जोडले गेलेत. LPLचा आनंद ते देखील घेत आहेत. त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक असं स्वागत. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहिली तर 4 ओव्हरमध्ये 42 आपल्याला आतापर्यंत रन्स पाहायला मिळाले स्कोरकार्डवरती. शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स किती बनतील त्याचं उत्तर या ठिकाणी थोड्याच वेळात या मैदानावरती आपल्याला सापडेल. 4 षटकांचा खेळ झाला. 42 धावा धावफलकावर. शेवटच्या ओव्हरमध्ये किती बनतील अगदी त्याच्याकडे देखील लक्ष आहे. आणि शेवटचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो राहुल मेहर आणि त्याच्यासाठी पारितोषिक देखील आहे. बारामजी मेहर यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 500 आणि हॅट्रिक घेतली तर 3000. पहिला बॉल राहुल मेहरचा. टप्पा शोधावा लागेल. अगदी वाईड लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा रन ऍड होतीये. धावफलक 1 ने पुढे चालला. 43 अर्धशतकाची देखील संधी आहे फलंदाज ऋतिककडे, बट त्यासाठी त्याला खूप विस्फोटक बॅटिंग करावी लागेल जो आतापर्यंत तो करत आला आणि राहुलचा सामना या ठिकाणी त्याला करायचा आहे. हा टप्पा पडला. हा देखील बॉल बाहेर निघत असताना अँगल सोबत आता बीट केला त्या ठिकाणी राहुलनं फलंदाज ऋतिकला. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. राहुल चांगला बॉल. डॉट बॉल अगदी वाईट बॉलला कव्हर करून गेला. एक जी एक्स्ट्रा रन्स खर्च झाली होती. बॉल आता यार आता बॅटच्या समोर होता, व्यवस्थित कनेक्ट नाही झालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉल डीप मध्ये. सेकंडचा कॉल. थोडा वेळ लागला फिल्डरला बॉल उचलताना. तोपर्यंत 2 कंप्लीट झालेत. थर्डचा कॉल आणि स्ट्राईक हवी आहे स्वतःकडे ठेवायची आहे त्या ठिकाणी फलंदाज ऋतिकला, बट त्या नादात गेली विकेट कन क्रॉस झाला दोन्ही बॅटर्समध्ये आणि 34 धावा 14 चेंडूमध्ये बनवत फलंदाज ऋतिक रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झाला.
खूप चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर अगदी अँगल सोबत बाहेर निघताना कॉरिडॉरमध्ये अवे फ्रॉम द बॉडी सध्या त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळ एक अतिशय चांगलं क्रिकेट खेळते. त्यांच्यासमोर RD11 किरवली आणि व्यासपीठावरती तुम्ही पाहताय एका बाजूला ओनर मुठवळचे तर व्यासपीठाच्या अगदी समोर RD किरवलीचे ओनर स्वतःच्या या मॅचमध्ये खेळतात राकेशजी दिगाडकर. दोघे एकमेकाला बेस्ट ऑफ लक देतात. आपल्या भावाच्या आठवणी खातीर नेहमीच मुठवळसाठी म्हणा किंवा इथल्या आमने लोणाच्या क्रिकेटसाठी म्हणा खूप चांगलं काम सातत्यानं उत्तमदादा पाटील करत आलेत. स्वर्गीय मकरंद स्फोट ते नाव आहे आज आपल्यामध्ये नाही आहे. तो हसरा चेहरा नाही कोणाला दुखावलं, मनाचा तो भोळेपणा नाही केला मोठेपणा, सोडून गेला अचानक भाऊ आपला नव्हती कुणयाची जाण, पुन्हा परतून यावे हीच आमची अपेक्षा आणि देव आपल्या आत्म्यास चिरच शांती देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. इथे कडकला फटका हा चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ट्रॉफीवरती आमची नजर आहे हे सांगताना फलंदाजानं मारलाय कडक फटका आणि त्या फटक्यानंतर इतकंच म्हणूयात आता संवाद जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहाल जीवनाच्या प्रत्येक वळणावरती. तुझा भाऊ उत्तम पाटील तो मात्र आठवण स्वर्गीय मकरंद पाटील याची जपत राहील. आणि या श्रद्धांजली सिक्सर आला आणि 50 अप 51 वरती जाऊन टीम पोहोचली आहे. स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळ चांगलं टार्गेट सेट झाला. राहुल देखील चांगला कमबॅक करत होता. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये बॅट्समनला त्यानं थांबवलं होतं. डॉट बॉल रनआउटच्या स्वरूपात विकेट्स देखील आले होते जे सांघिक यश होतं. बट आता जो सिक्सर आला त्यानंतर मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती आली आहे टीम. धीरजनं पहिल्याच बॉलवरती कडक मारला. साहिल ना थोडंसं करेक्शन करूयात आपण स्कोकार्डवरती. साहिल नॉन स्ट्रायकर इनलात. आता पाहूया तिकडे विकेट रनआउटच्या स्वरूपात एक कंप्लीट झाली आहे. सेकंडला फलंदाज त्या ठिकाणी बास झालं आणि धावफलक 1 ने पुढे झालं. 52 ओयची आउट रनआउटच्या स्वरूपात आली आहे. या ठिकाणी विकेट 11 वाजून बरोबर या ठिकाणी मिनिटं झाली आहे 16. उद्या गणपती बाप्पाचा दिवस, संकष्टी चतुर्थी. आज बाप्पा कोणाच्या नवसाला पावेल, आज कोण या ठिकाणी टेबल टॉप करतील. 2 संघ सध्या टेबल टॉप करायला पाहतील. त्यानंतर त्यांच्यामध्ये आजच या ठिकाणी क्वालिफायर मॅच कव्हर केली जाईल. जी टीम सेमीफायनलला एंटर होईल डायरेक्ट हिट इकडे दिलं आणि डिसिजन त्या ठिकाणी आलाय ओयटी आउट. बॅटच्या समोर ओव्हर द बॉलर हेड मारला. फिल्डर आहे त्या ठिकाणी टिपला शेल आली विकेट. 52ला विकेट नंबर 7. 52 लॉस ऑफ 7. अजूनही एका बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. $52 लॉस ऑफ 7. 52ला 7 बाद. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी आता बाकी आहे. लास्ट बॉलवरती रन्स किती बनतील त्याचा निर्णय अगदी येणारा बॉल आपल्याला सांगेल. अंतिम बॉल बॅटच्या समोर होता आला डीप मध्ये. फिल्डर्स आहे त्या ठिकाणी स्वतः RD टीम ओनर. आता थोडासा वेळ लागलाय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. आणि ज्याची चर्चा आपण करत होतो की 55 बनला पाहिजे. 5 ओव्हर आणि 54 झालेत. 55चं रन चेस करायचं आहे टीम RD11 किरवलीला. वेल बोल्ड राज, खूप चांगली बॉलिंग त्याने केली. 2 षटक 15 धावा, 3 विकेट्स राजच्या खात्यात. राहुलचं शेवटचं षटक 12 धावेचं होतं. 4थं षटक 13 धावेचं होतं. अंतिम 2 ओव्हरमध्ये 25 रन्स आलेत आणि त्याच्या जोरावरती 55 धावेचं टार्गेट मैदानावरती उभं झालंय. हे टार्गेट डिफेंड केलं जाईल की ते चेस केलं जाईल त्याचं उत्तर काही क्षणात आपल्याला मिळणार आहे. बट महत्त्वाचा पुढच्या मॅचचा टॉस आणि तो केला जाणार आहे. या ठिकाणी दोन्ही टीममध्ये जय मल्हार सिद्धिविनायक
डेव्हलपर्स आणि त्यांच्या विरुद्ध त्रियांश 11 गावदेवी नानकर. इट्स ओव्हर टू यू. टॉस बॉक्स त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडलं जातील आपले अतिथी मान्यवर आणि आपण करूया तिकडे टॉस आणि कॉम्बॉक्समध्ये करूया बदलाव. ऐकूयात आवाज तो म्हणजेच या आमने लोणारच्या समालोचन क्षेत्राचा पोस्टर बॉय कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील ज्यांचा खरं तर तुम्हाला चेहरा पाहायला मिळतोय. एका बाजूला योगेश पाटील, दुसऱ्या बाजूला अजय घरत, कुमार अजय घरत आणि श्री योगेश पाटील आणि कुमार समीर ठाकरे. टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स या आपण टॉस करूयात. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. चला उत्तम दादा या आपण. उत्तम दादांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. आपण या कॉइन स्पिन करूयात. कॅप्टन उपस्थित झालात. दोन्ही संघांसाठी मस्ट विन ही मॅच आहे. चला कॅप्टन बी फास्ट. 5 ओव्हरची मॅच आहे. कॉल करतील कॅप्टन आणि 7 स्टार आला. टॉस जिंकलाय आणि महत्वाची मॅच आहे सिद्धिविनायक डेव्हलपर्ससाठी. नाणेफेकी जिंकली आहे. निर्णय काय सांगतो, थांबा 2 मिनिटं. चला ठीक आहे. डिसिजन पेंडिंग आहे. एन्जॉय करतोस LPL ला. सीझन 3 आहे. हो नक्की एन्जॉय करतो. खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक दोन्ही कॅप्टन्सला. आपल्यासोबत दोन्ही संघनायक होते, दोघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय येईल. तोपर्यंत आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पाहुण्यांचं शुभागमन झालं व्यासपीठावरती. मान्यवरांचं करू आपण सहर्ष स्वागत. आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्धिविनायक डेव्हलपर्स या ठिकाणी टीम ओनर पाटील डेव्हलपर्स या ठिकाणी सर्व जोडले जातात. विकी पाटील आणि जयदीप दादा. तर त्यांचं करू आपण स्वागत. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. अजयजी घरात तिकडे उपस्थित आहेत. थँक्यू सो मच ओमकार शेटे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. रनचेजला सुरुवात होत आहे. पंचांनी इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा केलेला आहे. बघायचं कोण आलेला आहे कोणाच्या जागेवर आणि कोणत्या टीममध्ये. तुर्तास प्रेक्षक आपण पाहू शकाल स्टँड्समध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सावत गावातील बरेचसे प्रेक्षक तिकडे पाहायला मिळत आहेत. पिसे गावातून देखील बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत. आमने लोणारचे हे क्रिकेट चाहते आहेत. प्रशांत बजागेच्या जागेवर सूरज भामरे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ टीमसाठी. आणि सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल पाटील डेव्हलपर्स बापगाव टीमचे पुरस्कर्ते विक्की शेठ पाटील आणि जयदीप शेठ पाटील. त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. डावाला सुरुवात होण्यापूर्वी उद्याचं शेड्यूल आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय. उद्या पहिला सामना 40+ नॉकआउट सामना असेल. आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे विपक्ष मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देवरुंग. बरोबर सायंकाळी 4 वाजता आपण रिपोर्ट करायचं आहे. त्यानंतर ग्रुप डीला आपण सुरुवात करणार आहोत. जानू स्पोर्ट्स इताडे विपक्ष पाटील डेव्हलपर्स बापगाव ही ग्रुप डीची पहिली मॅच असेल. दुसरा सामना असेल पवनपुत्र ब्लास्टर्स पिसे विरुद्ध रोशन स्पोर्ट्स मुठवळ. आणि त्यानंतर पहिल्या दिवसाची जी एक मॅच पेंडिंग होती ग्रुप ए ची क्वार्टर फायनल ती मॅच आपल्यासमोर असेल. जयंत 11 सावध विपक्ष राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा. पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे. डिसिजन पेंडिंग होता तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे. जयमल्लार सिद्धिविनायक डेव्हलपर्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर याच दरम्यान अजयदादा एक पारितोषिक येत आहे राहुलसाठी. प्रत्येक चौकार षटकाराला 500 आणि सलग 3 चौकार किंवा आता चौकाराला षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सलग 3 बॉल 3 मारले
तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय 7 स्टार्स म्हणजेच आपल्या या स्पर्धेच्या प्रणेत्यांपैकी एक बाळाराम शेठ मेहर यांच्या वतीनं ते पारितोषिक आहे आणि शशिकांत केणी यांच्या वतीनं देखील हे पारितोषिक लावण्यात आलं. 55चं टार्गेट. पहिला बॉल जबरदस्त स्क्वेअर कट. राज पाटीलच्या बॅटमधून हा अतिशय देखणा फटका आणि पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. विकेट हॅट्रिक साठी देखील पारितोषिक आहे गोलंदाज कुमार रणधवी करिता. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी कुमारनं केली होती, परंतु या मॅच मध्ये चौकारानं सुरुवात झालेली आहे. 1306 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रशांत वाकडे एलकुंदे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी गोलंदाज कुमारला. चांगलं प्रत्युत्तर, चौकाराचं चोख प्रत्युत्तर दिलंय. उजव्या इष्टीच्या बाहेरचा यॉर्कर, वाईट यॉर्कर. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, विशेष काही फुटवर्क तेथे पाहायला मिळालं नाही या वेळेला. राज मागच्या मॅचमध्ये शून्यावर बाद झाला होता. गोलंदाजी त्याने जबरदस्त केली होती. याही मॅचमध्ये खूप चांगला मारा राज पाटीलचा पाहायला मिळाला आणि पहिल्या 2 पर्वांमध्ये खरं तर त्याला संधी नव्हती, या पर्वामध्ये संधी मिळाली आहे. आउटसाइड एज आणि झेल ड्रॉप. विकेट कीपरच्या ग्लव्स मधून बॉल निघालाय. ओमकार, फार मोठी मुवमेंट या मॅच मध्ये. हो, कॅचेस विन द मॅचेस. पकडाल झेल तर जिंकाल खेळ. जवळजवळ काही क्षण असं वाटलं की टीम सेलिब्रेट करू लागली आहे. ग्लोव्समध्ये बॉल थांबलाय. लास्ट मुमेंटला ज्यावेळी ग्रीप करायचं होतं ना, तिकडे मिस्टेक झाली. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता, बरोबर आला होता. लास्ट मुमेंटला वरती 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 येत गेला बॉल आणि त्यानंतर जो गॅप होता दोन्ही हातांमध्ये, त्यातून बॉल खाली धरणीला दान झाला. झेल आलं या ठिकाणी आपण पाहताय ते म्हणजेच जीवनदान. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज कुमार. फ्लिक केलाय, बॉल हवेत आहे, थोडासा पुढे पडलाय स्क्वेअर लेग फिल्डरच्या. ओ डायरेक्ट हिट, स्ट्रायकर सेंडला डायरेक्ट हिट आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेलेली आहे. ओव्हर थ्रो जरूर झालाय. तिकडे आणखी काही धावा घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील आता कंप्लीट करताना दिसत आहेत, पण आता पहिली पूर्ण झाली की नाही ते पाहिलं जाईल. ऑनफिल्ड पंच सॉफ्ट सिग्नल, सॉफ्ट सिग्नल आउट आहे. बघायचंय थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. खूप क्लोज निर्णय आहे. बॉल थेट फिल्डरच्या हातात गेला होता बाउन्सवर स्क्वेअर लेगला आणि तिकडनं डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाली आहे. यस, ही इज आउट. पाहू शकाल रिप्ले मध्ये थोडासा दूर राहिलाय फलंदाज राहुल मेहर. डायमंड डकचा शिकार झालाय. एकही बॉलचा सामना न करता रनआउटच्या रूपात बाद होऊन तंबूत परतत असताना राहुल मेहर. पहिला मोठा धक्का RD11 किरवली संघाला. 55 धावांचा पाठलाग ते करतायत या मॅच मध्ये. दोन्ही संघांनी एक एक सामना यापूर्वी जिंकलेला आहे, त्याच्यामुळे हा सामना जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल आणि जो संघ पराभूत होईल त्यांना मात्र आणखी एक संधी मिळणार आहे. नवीन फलंदाज स्वतः संघ मालक राकेश दिगाडकर मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग राकेशनं केली होती. 18 धावांचं नाबाद योगदान दिलं होतं आणि फार मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती राकेश दिगाडकर आणि पियुष पाटील यांच्या दरम्यान. पियुष सामनावीराचा मानकरी ठरला होता, ज्यानं 28 धावा कुठल्या होत्या 11 बॉल्समध्ये. अगदी 3 ओव्हर्समध्ये फक्त 17 धावा सुरुवातीला फलकावर होत्या. शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये 47 चेस करायच्या होत्या आणि ते करून दाखवलं होतं राकेश दिगाडकर आणि पियुष यांनी. या मॅचमध्ये नंबर 3 वर राकेश दिगाडकर. सुरुवातीला धक्का लागलाय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हरची कडा लागली, बॉल हवेत, परंतु शॉर्ट फाईन लेगला कॅरी झालेला नाहीये. येथे देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि आता पुन्हा जर बॉल स्टम्प्सवर लागला असता तर पुन्हा एकदा कदाचित तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली असती, पण निशाणा चुकलाय फिल्डरचा. एक चिकी सिंगल कंप्लीट केले फलंदाजांनी. धावसंख्या पुढे सरसावत असताना 5 या आकड्यावर. प्रतिषटक डावाच्या सुरुवातीपासून आपण बघतोय की 11ची सरासरी गाठायची आहे. मुठोळ गावचे उद्योगपती सन्मान्य शरद पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. लो फुल टॉस, जबरदस्त फटका.
खबरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. राजच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. पहिल्या बॉलवर देखील चौकार आला आणि शेवटच्या बॉलवर देखील चौकार आला. मधले चेंडू फार चांगले टाकले गोलंदाज कुमार रणवीनं. हा शेवटचा बॉल, त्याचा रिप्ले आपण पाहतोय. लो फुल टॉस होता परंतु विड्थ होती आणि जबरदस्त प्रेक्षणीय लॉफ्टेड ड्राईव्ह. सन्माननीय शरद पाटील साहेब आणि सन्माननीय तुकाराम भोईर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा. समीकरण आहे 24 चेंडू आणि 46 धावा. आज ग्रुप सी चे सामने आपल्या समोर रंगतायत आणि पहिले दोन्ही सामने अतिशय रंगतदार अवस्थेत जाताना आपण बघितले होते. हाही सामना तसाच रंगताना दिसेल असं वाटतंय. ज्या पद्धतीनं रनचेजला सुरुवात देखील झालेली आहे. एक डिसेंट टोटल प्रथम बॅटिंग करत असताना फलकावर लावली आहे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघानं. 54 बनवल्या आणि 55चा पाठलाग सुरू आहे. 24 बॉल्समध्ये करायच्या आहेत येथून 46 धावा. विकी शेट पाटील आणि जयदीप शेट पाटील यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. शरद पाटील साहेब देखील दाखल झालेले आहेत व्यासपीठावर. त्यांचं आगमन. तुकारामजी भोईर साहेब असतील, अक्षय कोळी. पुढच्या मॅचमध्ये आपण त्यांना ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. मागच्या मॅचमध्ये कोहलीची बॅट थोडी शांत होती. या मॅचमध्ये टीम ओनर्स जरूर अपेक्षा करतील की कॅप्टनची बॅट बोलली पाहिजे. इथे सामना 24 बॉल आणि 46ची गरज आहे. एक सुटलेला झेल मॅचमध्ये किती त्रास दिला तर त्याची देखील चर्चा इथनं सुरू राहील. कारण चौकारानंतर झेल ड्रॉप झाला, त्यानंतर परत एक 4 मारलाय फलंदाजी करताना राजनं. बट फायनली राहुलची विकेट देखील आली आहे. राहुलसाठी खूप मोठी आज चान्स होती. अनेक सारी पारितोषिकं त्याच्यासाठी बारामजी मेहर, शशिकांतजी केणे यांच्या माध्यमातून ठेवण्यात जरूर आली. मात्र ते पाठिंबा कुठेतरी थोडंसं कमी पडलं कारण आपला टॅलेंट शो करू शकला नाही राहुल. ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅकवरती राहुल महाडा आला. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पूल केला डीप मध्ये, पण विकेटला फोल्डर आहे. पहिल्या टप्प्यावरती उचलला. फक्त एकच मिती अजय तर काय वाटतं रनिंग बिटवीन द विकेट थोडे स्लो राहील बॅट्समन सेकंड बनायला पाहिजे होती. हो, मला देखील असं वाटतं की 2 धावांचा प्रयत्न जर झाला असता तर इथे 2 धावा मिळाल्या देखील असत्या. कारण फिल्डर देखील थोडासा थांबून राहिला होता, वेट करत होता बॉलचा आणि बराच काळ चेंडू हवेत होता. त्याच्यामुळे संधी तर होती परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त केलं गेलंय. कदाचित राकेश दिगाडकरची ही रणनीती असावी की जास्तीत जास्त स्ट्राईक राज पाटीलला द्यायची आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं आणि शेवटचं षटक आहे आणि चांगल्या टचमध्ये आहे राज पाटील. त्याला जर जास्त संधी मिळाली तर कदाचित आणखी जास्त वेगानं धावा येऊ शकतात. राहुलचा पुढचा बॉल. हो, स्विचिटचा पवित्रा घेतला होता. बॅट फिरवली, बीट झालाय परंतु वाईटचा इशारा पंचांकडून. एक्स्ट्रा रन. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती आणि त्यानंतर वाईट बॉल एक सिंगल, त्यानंतर व्हाईट बॉल. म्हणजे रन्स अगदी 2 आतापर्यंत आलेत मागच्या एका बॉलमध्ये आणि स्कोर पुढे चालला डबल डिजिटमध्ये. 23 चेंडू 44ची गरज आहे. बॅकफुटला गेले. फिल्डिंग इतकी अटॅकिंग सेट केली आहे, पाहू शकतो. हे फार कमी वेळा चित्र पाहायला मिळतं. काय म्हणशील कॅप्टनच्या माइंडसेटबद्दल? कौतुक व्हायला हवं ते संघनायकाचं जो बॉलरवरती बिलीव्ह करतोय. तुमच्याकडे बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, थर्डमॅन खाली आहे, अशा अगदी परिस्थितीत देखील एक अटॅकिंग फील्ड सेटअप तुम्हाला पाहायला मिळतोय. बघा, बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू सर्कलच्या अगदी आतमध्ये तैनात करण्यात आलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आणि हे प्रथमतःच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. रणजित कॅप्टन आहे आणि त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू असतं. अगदी बरोबर आहे. समोर एका क्रेटा कारच्या लाईट्स ऑन आहेत. जर कोणाची ती यस थँक्यू ऑफ झालं. थँक्यू सो मच प्रेक्षक, आपला आभार. धावफलकावरती आपण एक नजर टाकूया. टीमची टोटल आताही 11वरती. मागचा डॉट बॉल आला आणि आता टाकला बाउन्सर, त्याला हॅमर केला, स्लॅश केला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर धावतोय आणि त्याचे प्रयत्न फायनली त्याला आलं यश आणि 2 धावा या ठिकाणी बनवण्याचं जे माइंडसेट होतं त्या ठिकाणी पूर्ण झालं. खूप चांगली बॅटिंग करतोय. अगदी ऑन द टॉस उभं राहून अशा प्रकारे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फटके सजवणं थोडंसं डिफिकल्ट असतं कारण तिकडे फोर्स तुमचं थोडंसं कमी मिळतं आणि अशा स्टेजला देखील गॅपमध्ये फटकेबाजी सध्या राज आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहताय राकेश दिगाडकर. गोलंदाजाचं देखील मी कौतुक करेन. त्याने बघितलं होतं बॅटरने पावलांचा वापर केलाय आणि तदनंतर फिल्डिंग देखील लाजवाब पाहायला मिळाली. आता यॉर्करचा प्रयत्न होता, डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर होता, वाईट घोषित केलाय पंचांनी. एक धाव देखील त्याच्यावर पळून पूर्ण केली आहे, म्हणजेच 2 धावा मिळत आहेत वाईटच्या रूपात. 2 धावांचा बोनस मिळालेला आहे RD11 किरवली संघाला. धावसंख्या पुढे सरसावते. 1 बाद 15. आणखी 40 करायचे आहेत. 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना अगदी सध्याच्या घडीला आपण बघायला गेलो तर दोलायमान स्थितीत दिसतोय आणि दर्जेदार क्रिकेट आत्तापर्यंत या संपूर्ण मॅचमध्ये आपण बघितलंय. यापुढे देखील ते पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये.
कदाचित एक आणखी चित्त थरारक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच हा सामना देखील तुझ्या भाषेत लास्ट ओव्हर थ्रिल किंवा लास्ट बॉल थ्रिल पाहायला मिळेल. आता फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बनून राहील प्रेक्षक. चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. हा आलाय ALPL ब्रँडेड 4. एक्सलंट शॉट बाय राकेश दिगाडकर. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, अगोदरच ऑफस्टिकच्या बाहेर निघाला होता. ट्रिगर मुवमेंट आपण बघितली आणि तदनंतर बॅकफुटला वजन घेत असताना चांगला पुल शॉट. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू होता, मात्र त्याच्या उजवीकडे बॉल काढला आणि वन बाउन्स चौकार. 4 धावांची धावसंख्या वेगानं वाढते, 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. समीकरण आता 20 बॉल्स आणि 36 धावा. नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. मुठवळचे पाठीराखे सागर असेल, त्या सोबतीनं सुधीरदादा असेल. सुधीरदादा ऑलरेडी 2 मॅच जिंकून टेबल टॉप करताना पाहायला मिळाला. उद्या इनॅक्शन आपल्याला पाहायला मला बाहुबली मुठवळचा, ते देखील सध्या सपोर्ट करतात स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळला. आणि ज्यावेळी तुमचे प्लस विभागले जातात ना, आमने सामने ज्यावेळी ते प्लस येतात त्यावेळी त्या क्रिकेटच्या क्वालिटीला पाहायला, टेस्ट करायला ती मजा देखील वेगळी असते. जे दादा पूर्ण वर्षभर जिथे आपण जीवाचं रान करून एका अगदी जिद्दीनं खेळतो, बट ज्यावेळी अशा ALPL म्हणा किंवा लीग म्हणा, ज्यावेळी तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता, एकमेकांच्या समोर येता, त्यावेळी स्वतःला सिद्ध करण्याची जी जिद्द असते ना, ते बॅटल पाहायला नक्कीच उद्या परवा अजून क्लोज जशा मॅचेस येतील ना, हे सगळं चित्र आपल्या समोर स्पष्ट होईल. उद्या देखील 4 दर्जेदार संघ आपल्या समोर असतील. पुढे सरसावून थोडी जागा बनवून स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, परंतु दिशाहीन बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी आणि ही थोडी आता समस्या वाढत चाललेली आहे. राहुल माडा चांगला प्रतिभावंत गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे खरं तर, परंतु या षटकामध्ये तब्बल 3 वाईट बॉल आतापर्यंत टाकलेत. एक चौकार देखील आलाय, एक दुहेरी धाव आली आहे, काही सिंगल्स आलेले आहेत. पावलांचा वापर लॉफ्ट केलाय इनफिल्डच्या वरून, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुरेख फटका राजच्या बॅट मधून येतोय, खणखणीत चौकार. परफेक्ट उचलला. जसा बॅट वरती आला ना, मिड ऑफच्या डोक्यावरनं त्यांना पाहिलं की लॉंग ऑफ आतमध्ये 38 सर्कलच्या मिड ऑफला त्याच्या वरनं काढलाय आणि अतिशय सुंदर फटका. कॉपी बुक स्टाईल तुम्ही पाहू शकता. फ्रंट फुटला आले, बॅटचा शेप होल्ड करत मिड ऑफच्या वरनं काढला, डाऊन द ग्राउंड मारला आणि आला नंबर 4. या चौकारानं ना समीकरण थोडं सोपं झालं. म्हणजे जे रनचेस 55चं 5 धावा ज्या वरती होता ना 50च्या, ज्या रिक्वायरमेंट 10च्या पुढे होत्या, त्या पॉवर प्लेमध्ये कोणताही कॅप्टन की आपल्याला त्या कव्हर करायच्या. नंतर 18 मध्ये 30 आपण चेस करू शकतो, तिकडे आपलं पारडं भारी होईल. आणि त्या माइंडसेटनं प्रॉपर सध्या 25 पॉवर प्लेमध्ये बनलेत आणि आता रनचेस ऑन. म्हणजे सध्या या मॅच मध्ये ना पारडं भारी आहे फलंदाजी करणाऱ्या RD किरवली संघाचं. आता मॅच संपलेली नाही आहे. क्रिकेटमध्ये अगदी असं म्हटलं जातं, वेल बिगनिंग इज हाफ डन, बट दिस इज हाफ डन नॉट अ फुल. अगदी जेपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत जिंकणार कोण हे ऑलवेज चॅलेंज असतं. त्याचं उत्तर येणारे 18 बॉल देतील. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती या टीमचा गेम चेंजर, टीमचा आयकॉन जो प्लेअर आहे ना, प्रतीक वाकडे, त्याला आणलाय. काय स्पेल राहिला प्रतीकचा. मागच्या मॅच मध्ये 2 ओव्हर 12 1 विकेट आणि बॅटिंग करताना 4 षटकार वैयक्तिक त्याच्या बॅटमधून, आणि ते बनले होतं मॅन ऑफ द मॅच. काफी योजनाबद्ध तरीके से चलते हैं कैप्टन रंजीत. प्रतीक के 2 ओवर्स उन्होंने अभी भी बचा कर रखे, पावर प्ले में उनका इस्तेमाल नहीं किया गया. राहुल पर हालांकि भरोसा जताया गया था, लेकिन राहुल काफी महंगे साबित हुए. 16 रन खर्च किए उन्होंने अपने ओवर में, और अब यहाँ से 10 रन प्रति ओवर के हिसाब से 3 ओवर्स में 30 रन चाहिए RD11 किरवली टीम को. लेकिन कहीं ना कहीं प्रतीक के सामने सही मायनों में अग्नि परीक्षा रहेगी बल्लेबाजों की. उनकी 12 गेंदें, जैसे कि आज विश्व कप के सेमीफाइनल में वो आखिर के 4 ओवर्स में बुमराह के 2 ओवर्स वो काफ़ी निर्णायक साबित हुए भारत के लिए, और भारतीय टीम फाइनल में पहुंच चुकी है. इंग्लैंड को परास्त किया सेमीफाइनल में. हालांकि इंग्लैंड भी बहुत अच्छा खेली. क्रिकेट किती बदललाय ना अजय दादा. 40 ओव्हर मध्ये 500 धावा बनलेत आज. इथे मारला, समोर कॅच होती, झाली मिस्टेक, पोचू शकले नाहीयेत बॉल वरती आणि बॉल सरळ गेला लॉंगॉनच्या बाहेर. षटकार 6 धावा. राकेश दिगाडकर, जब जरूरत होती है तो बड़े प्रहार करते हैं. पिछले मैच में भी उन्होंने शुरुआत में काफी स्ट्रगल किया था, लेकिन सही समय पर बड़े हिट्स भी जड़े थे. ये थ्रू द लाइन खेला हुआ स्ट्रोक, गेंद थोड़ी दूर थी उनसे, लेकिन सामने खेला, ताकत थी स्ट्रोक में. फील्डर का प्रयास अच्छा था, लेकिन बहुत मुश्किल था उनके लिए. बाउंड्री लाइन के उस पार जाकर गिरी है गेंद. सिक्सर निकलता हुआ राकेश के बल्ले से. स्कोर उछलता हुआ RD11 का 31 रन 1 विकेट के नुकसान पर. इस बार इनसाइड आउट ड्राइव करना चाहते थे, जगह बनाई थी, लेकिन धीमी गति से डाली गेंद. हालांकि फुल टॉस बनी थी, मिडल नहीं कर पाए, इनसाइड एज पर लगी थी. सिर्फ 1 रन. समीकरण आसान नजर आ रहा है. 17 बल्कि 16 गेंदें अब शेष है और 23 रनों की जरूरत. इस पार्टनरशिप को ब्रेक करना पड़ेगा. मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीम को वापसी करनी है तो अब दोनों तरफ ध्यान देना पड़ेगा. विकेटें भी चटकानी है
और किफायती बॉलिंग भी हर गेंदबाज को करनी पड़ेगी. अगदी बरोबर आहे. 4 बॉल महत्वाचे आहेत. जिकडे 3 पेक्षा कमी खर्च करायचे आहेत, तर दुसऱ्या बाजूला 4 बॉलमध्ये 5 ते 6 बनल्या तर माझ्या ड्रायव्हिंग सीटवरती जे आहे ते स्टेबल राहू शकते. तिकडे RD11 किरवली. हा चांगला बॉल आहे आणि सॉफ्टहँडने खेळले देखील एक सिंगल जरूर मिळेल. एकापेक्षा जास्तचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार नाही, कारण डीप बॅकवर्ड पॉईंटवरनं खूप वेगात आलं तिकडे फील्ड. एक सिंगल स्कोप पुढे चाललाय आणि समीकरण उरलंय. येणारे 15 चेंडू 22 धाव्याची गरज. अजयदादा अमने लोणार्डच्या खरं तर आज कॉमेंटेटरसाठी आवर्जून मी म्हणाल एक प्राईड मुवमेंट आहे. तू स्वतः अमने लोणार्ड परिसराला बिलॉंग करतो. तुझा कॉमेंट्री बॉक्समध्ये मागे फोटो आहे योगेशदा पाटील कुकसे, सध्या जो अमने लोणार्डच्या समालोचनातला आणि खेळाडूंचा जीव बनलाय त्याच्या नावानं खरं तर फोटो आहे. पण मी म्हणेन समीरसाठी आज एक खूप मोठं मोटिवेशन आहे की जू नांदुर्की सारख्या एक छोट्याशा खेड्या गावातून तो आज आलाय आणि जर जू नांदुर्कीतून चुकून एखादा प्रेक्षक इथं मॅच पाहायला आला ना, समीर अभिमानानं सांगू शकतो, चल भावा तुला कॉमेंट्री बॉक्स दाखवतो, माझा पण फोटो लागलाय. एखाद्या कॉमेंटेटरसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आवर्जून समीरचं देखील कौतुक व्हायला हवं आणि स्पेशली 7 स्टार ग्रुपचं आणि अमने लोणार्डचं. एखादा ऑर्गनायझर्स कॉमेंटेटरचं करिअर घडू शकतो ना, त्याचं ज्वलंत उदाहरण आहे खरं तर 7 स्टार ग्रुप आणि अमने लोणार्ड परिसर. समीरसारखा एक समालोचक इकडे येतो आणि रातोरात खरं तर मेहनत करता करता तो स्टार बनतो, त्याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला हवा. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 21 रनची गरज आहे. येणारे 2 चेंडू एखादा मोठा फटका मॅचमध्ये पारडं एकदम 75% पुढे जाईल. पण 2 बॉल वाकडेनं मेहनत केली तर मॅच पुन्हा एकदा 50-50 बॅलन्स करणं, या स्टेजला रनचेस करणं अजयचं थोडं कठीण आहे. देखिए गेंदबाज जितना डीप लेकर जा सकते हैं उतना ही बेहतर हो सकता है ये मुकाबला कहीं ना कहीं मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीम के लिए. और ये 2 गेंदें काफ़ी महत्वपूर्ण है. बड़ा हिट लगा तो फिर और मुश्किल हो जाएगा, लेकिन यहाँ पर अच्छी गेंद. गति में हल्का सा परिवर्तन जो कि लगातार करते आ रहे हैं प्रतीक वाकड़े. गेंद घूमी है, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर रखा और बाहर की तरफ घुमाया उस गेंद को. बड़ा हिट लेना चाहते थे राज पाटिल. बल्लेबाज भी इस बात को समझते हुए जो चर्चा हम कर रहे हैं कि यदि आखिर के 2 ओवर्स में 15 के आसपास रन्स रहेंगे तो काफ़ी आसान बन सकता है, इसीलिए वो बड़े स्ट्रोक का प्रयास हुआ लेकिन चूक गए खेलने से. और जहां तक कमेंट्री बॉक्स का सवाल है उसके लिए विशेष प्यार यहाँ पर ऑर्गेनाइजिंग कमेटी का, उसके लिए उनका धन्यवाद. गेंद हवा में है, तारामंडल में, और कोई चांस नहीं फील्डर के पास. काऊ कॉर्नर के ऊपर से मैक्सिमम. पिछली गेंद पर प्रयास किया था, उस बार चूक गए थे, लेकिन इस दफा ये गेंद थोड़ी सीधी थी, इसमें कोई ज्यादा घुमाव नहीं था और खड़े खड़े उठाकर खेला है. जबरदस्त स्ट्रोक. राज पाटिल ऑन फायर. और राज पाटिल का 4 पर कैच ड्रॉप हुआ है ओमकार, वो काफी महंगा साबित होता हुआ मकरंद स्पोर्ट्स मुठवल के लिए. अब समीकरण है 12 गेंदे 15 रन. म्हणून तर म्हणालो ना, कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो आप जीतोगे मॅच. 12 चेंडू 15ची गरज आहे. आधी डॉट बॉल, त्यानंतर षटकार आणि राज आता या मॅचला ना घेऊन चालला पुढं. जसं आपण म्हणत होतो की बॉलर्सनं डीप घेऊन जायला पाहिजे, इथे डीप नाही, मॅचमध्ये पूर्णपणे आपला रिझल्ट कसा चेंज होईल सध्या ते ट्राय केला जात आहे. बट अजूनही हा सामना क्लोज जाईल असं मला वाटतंय. जर इथनं RD किरवलीला मॅच जिंकायची आहे, त्यांचं टेम्परामेंट, त्यांचं कॉन्फिडंट खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण या विकेटवरती आहे ना, विजय सहजासहजी कोणाला मिळत नाही. हे क्रीडांगण संघर्ष करणाऱ्यांच्या प्रेमात पडतं आणि माती अगदी देखील तीच जी मेहनत करणाऱ्यांवरती फिदा होतं. म्हणून तर या क्रीडानगरीचं नाव छत्रपती शिवाजी राजे क्रीडांगण आहे. 12 बॉल 15 धावा, एक चांगलं षटक. मॅच पुन्हा एकदा टन. तिकडे जर 9 ते 10 आल्या तर मॅचमध्ये पुन्हा एकदा RD किलवरी टेबल टॉप करताना आपल्याला पाहायला मिळेल. जी हाँ, मैच अभी भी खत्म नहीं हुआ है. 12 गेंदों में 15 रन भी डिफेंड किए जा सकते हैं. उसके लिए एक एक गेंद सही टप्पे पर डालनी पड़ेगी गेंदबाजों को. लेकिन अभी तक जो बल्लेबाजी हुई है वो काबिल तारीफ. एक बड़ी पार्टनरशिप एक बार फिर से उसमें इन्वॉल्व नजर आते हुए टीम के ओनर राकेश दिगाड़कर. हर गेंद पर वो बड़ा प्रहार नहीं करते हैं, लेकिन जहां पर जरूरत होती है वहां पर उन्होंने बड़े शॉट्स खेले. एक चौका एक छक्का. 14 पर बैटिंग करते हुए राज पाटिल ने काफी आक्रामक बैटिंग की है. 21 पर बल्लेबाजी करते हुए 3 चौके जड़े हैं और एक सिक्सर. और अब 12 गेंदों में 15 रनों की आवश्यकता है. ये ओवर काफी इंपॉर्टेंट है. एक इकोनॉमिकल ओवर, भले ही विकेट भी ना मिले तो भी मैच रोमांचक हो सकता है यदि आखिरी ओवर के लिए 8 या 9 रन भी छोड़ते हैं तो गेंदबाज. ओमकार वझ बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. या आधी मागच्या 2 पर्वातील एका पर्वामध्ये त्याच्या नावावरती बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देखील राहिला. 12 चेंडू 15ची गरज आहे. 40ला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 बॉल 15. मागचा आलेला षटकार आहे ना, खूप काही सांगून गेला. राज पाटीलची बॅट की चुकीला माफी नाही.
4 वरती जीवनदान, त्यानंतर तिकडनं अजून 17 एक्स्ट्रा केलेत राजनं. टोटल 21 वरती सध्या तो बॅटिंग करतोय. ओमकार वजे तयार आहे. एक डीप मध्ये पॉइंट, समोर लॉंग ऑफ, ऑन साईडला 3 फिल्डर आहेत, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल समोर चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. आणि आर.डी. किरवली पहिला सामना तिकडे जिंकली आहे ना, जिकडे सगळं काही संपलं होतं. 3 चेंडू 17ची गरज, आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं झालेली ती मिसफील्ड, त्याचा चौकारावरती आलेला तो अगदी सामना, आणि नंतर 2 सिक्सर आले आणि सामना जिंकून आर.डी. किरवली आली आहे. अजून काय पाहिजे या ठिकाणी आर.डी. किरवलीला. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये मेहनत विथ लक फॅक्टर दोन्ही गोष्टी त्यांच्या बाजूने. इस बार जोरदार प्रहार किया है, कवर्स के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक. 4 रन मिलेंगे राज पाटिल को. उछाल लेती हुई गेंद को उछलता हुआ वो जवाब उनका, जबरदस्त बैकफुट पंच. गेंद के मेरिट पर खेलना जानते हैं. थोड़ी सी जगह बनाई थी, पहले आगे निकले, फिर लेग स्टंप के बाहर हटे, और उसके बाद इनफील्ड को क्लियर करते हुए जबरदस्त बैटिंग, शानदार चौका. और ओमकार कहते हैं कि जितना बड़ा संघर्ष उतनी ही बड़ी जीत होती है. तो पहले मैच में वो संघर्ष काफी बड़ा था, और अब ये मैच तो काफी आसानी के साथ ऐसे लग रहा है कि जीतने जा रहे हैं. लेकिन रुकिए, रन बॉल होता 10 चेंडू 10. अनेक क्षणात बदलताना रन बॉल जी मॅच होती आता ती परत चेंज झाली आहे. 9 चेंडू आणि 10ची गरज आहे. एक कॅच, त्यानंतर मॅच. या सगळ्यामध्ये पडलेला फरक खूप मोठा आहे. आणि आर.डी. पण किरवली खूप चांगला क्रिकेट खेळ. या बॅलन्स टीम आहे, असं नाही आहे की सगळे मोठे स्टार प्लस आहेत. मात्र चांगल्या चांगल्या खेळाडूंना घेऊन संघ ALPLचे सगळे 16 बनवण्यात आलेत, आणि प्रत्येक टीम स्वतःला प्रूव्ह करताना आपल्याला पाहायला मिळतीये, यात शंका नाही. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे, अजूनही 10 धावेची गरज आहे. आणि भिवंडी तालुक्यातील आमने लोणाड परिसराचा हा मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतो. अच्छी वापसी गेंदबाज द्वारा. पिछली गेंद डॉट रही थी, इस बार बिल्कुल ब्लॉक होल में रखा और मजबूर किया बल्लेबाज को उस गेंद को सम्मान देने के लिए. हालांकि सिंगल वहां पर लिया है गेंदबाज ओमकार के विरुद्ध राज पाटिल ने. अब 8 गेंदों में 9 रन चाहिए, और जब तक अंतिम गेंद नहीं फेंकी जाती, आखिरी रन नहीं बनता है, आखिरी विकेट जब तक नहीं गिरता है, तब तक किसी भी टीम को विजेता घोषित नहीं किया जा सकता है. पलड़ा जरूर थोड़ा सा भारी नजर आ रहा है आर.डी. 11 किरवली का. पटकी हुई गेंद, इस बार पुल करना चाहते थे, चूक गए. एक और बढ़िया गेंद, DRS की मांग कर रहे वहां पर राकेश दिगाड़कर. इशारा तो किया था अंपायर की तरफ, लेकिन कंधे का अच्छा इस्तेमाल करते हुए गेंदबाज, ये अच्छी वापसी रही है. दूसरी गेंद पर चौका लगा था, उसके बाद 2 डॉट बॉल्स डाल चुके हैं, और अब मैच में फिर से धीरे धीरे रोमांच बढ़ता हुआ. 7 गेंदों में 9 रन चाहिए. एक चौकार आला, त्यानंतर आले 2 डॉट बॉल. पुन्हा एकदा दबाव थोडासा वाढलाय. अजून एक आला डॉट बॉल. ओ कॅच कॅच कॅच. फायनली या ठिकाणी आपण पाहता सेलिब्रेट करता करता राहिलाय. एक जो चौकार आला ना, तिथं बॅट्समनचं मी कौतुक करेल. खूप चांगला फटका होता, तिकडे त्यानं शॉट बनवला, बट त्यानंतर त्याच बॅट्समनच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय अगदी डॉट देखील टाकलेत, आणि त्यानंतर दिगाडकरला थांबवलं. त्याचा झेल आय थिंक जवळजवळ सुटला. ज्या रिॲक्शन्स होत्या खूप काही सांगून गेलंय. आणि आता महत्त्वाचं काय, तर प्रतीक वाकडेचं षटक त्याला आणलं जाईल का, की कुमार रणवीवरती विश्वास ठेवला जाईल, की राहुल माडा. कारण मागच्या ओव्हरमध्ये प्रतीक महागडा ठरला, बट म्हटलं जाताना तुमचा गेम चेंजर प्लेअर एखाद्या ओव्हरमध्ये महागडा ठरू शकतो, बट त्याच्या नावापुढे गेम चेंजर का लागतं, तर त्याच्यामध्ये गेम चेंज करण्याची ताकद आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इकडे बिलीव्ह करेल टीम प्रतीक वाकडेवरती. या पाहूयात एक्झॅक्टली काय होतं. 6 चेंडू 9ची गरज आहे, आणि आपण ज्याची चर्चा करत होतो तेच मैदानावरती झालं. गेम चेंजर प्रतीक वाकडेच्या हातामध्ये बॉल, आणि या मॅचचं भविष्य पुन्हा एकदा देण्यात आलं. बट अजूनही मैदानावरती काय, तर राज उभा आहे. राजचं राज या मॅचमध्ये अगदी 21 वरती तो बॅटिंग करत होता. त्यानंतर परत त्यांना चौकार मारला, षटकार मारला, सिंगल्स त्याच्या बॅटमधून आलेत. खूप चांगला खेळ आहे. त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट 6 मध्ये 9, म्हणजे हा सामना आहे ना, आर.डी. किरवली किंवा आता स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळ उरलेला नाहीये. हा सामना राज पाटीलची गुणवत्ता आणि त्याच्या विरुद्ध या ठिकाणी गोलंदाज प्रतीक वाकडेच्या गोलंदाजीतील समर्पण आणि त्याची ताकद, त्याच्यामध्ये ही लढाई आता उरली आहे. ये फैसला करना इतना आसान नहीं था कैप्टन रंजीत पाटिल के लिए कि प्रतीक को गेंदबाजी दी जाए, या फिर कुमार पर भरोसा जताए, या फिर राहुल माडा को एक और ओवर दिया जाए. गेंदबाज तो तीनों भी कमाल के हैं उनके पास, लेकिन प्रतीक निश्चित रूप से एक बहुत ही बड़े खिलाड़ी है. ऐसे सिचुएशन में कई बार मैचेस उन्होंने जिताए भी है, तो उनके ऊपर एक बार फिर से दाव खेला गया है, उनके ऊपर भरोसा जताया गया है. 6 गेंदों में 9 रन चाहिए. ओमकार ने वापसी कराई है अपनी टीम की, सिर्फ 6 रन खर्च किए पिछले ओवर में. मैच रोमांचक स्थिति में. राज के पास स्ट्राइक, प्रतीक चले, लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओ हवा में है, यहां पर मौका बना है. कैच कौन लपकेगा.
खुद गेंदबाज कॉटन बोल्ड, पहली गेंद पर सफलता. गेम चेंजर आलाय आणि गेम चेंज झालाय. पहिल्या बॉलवरती काढली आहे प्रतीक वाकडेनं विकेट. म्हणून तर मी म्हणतो ना की इन फ्युचर आहे ना, आदित्य वाकडे प्रतीक वाकडे ही जोडी आमने लोणाच्या क्रिकेटमध्ये दहशत कायम करेल. सध्या ज्या क्वालिटीचं क्रिकेट सध्या चौधरपाडाचे क्रिकेटर्स खेळतात, सध्या जमाना यंगस्टर्सचा आहे आणि सध्या प्रतीक वाकडेची गोलंदाजी सांगतीये ये जमाना हमारे नाम का दीवाना है, तुम्हारे नाम का शौर था, हमारे नाम का आने वाला दौर आएगा. खूप सुंदर प्लस आणि पहिल्याच बॉलवरती आज सेटल झालेला बॅट्समन ज्याची विकेटवरती दहशत होती त्याची विकेट काढली आहे. म्हणजे शिकार झाली आहे वाघाची. मैदानावरती नवीन वाघ उतरेल जरूर, बट समीकरण मॅच आता रंगात आली ही मॅच. आणि डीजे मास्टर या स्टेजला गाणं प्ले करू शकला असता. पाहिजे तेवढ्या देईल दिडक्या तुला हा सामना जिंकून दाखव मला. 5 चेंडू आणि 9ची गरज, पण आपल्याकडे आता टाइम खरं तर नाही आहे की जिकडे आपण डीजे प्ले करू शकतो. एक्झाम सुरू आहेत, त्या सगळ्या रूल्सला फॉलो करणं आपलं कर्तव्य. आपलं क्रिकेट आणि आपल्या मुलांची शाळा, त्यांचं शिक्षण, ती पण आपली जिम्मेदारी है. जी हाँ, सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन किया जा रहा है, जिसलिए डीजे नहीं बज रहा है. पीयूष आए हैं पिछले मैच के हीरो. और फुल टॉस, ये कमजोर गेंद लेकिन सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए. डीप मिड विकेट की तरफ फील्डर मौजूद, 2 की कॉल, निकले हैं, मौका और मौके को बुनाते हुए विकेट कीपर रंजीत. बैट्समैन रन आउट. एक और करारा झटका RD11 किरवली को. जबरदस्त टर्न अराउंड इस मैच में. थर्ड अंपायर की मदद ली गई है वहां पर DRS बीमर के लिए. बैटिंग साइड का रिव्यू. बैटर रन आउट तो हो गए वहां पर, लेकिन अब देखना है कि क्या ये नो बॉल है या नहीं. टीबी अंपायर के पास मामला सौंपा गया है आणि थोड्याच वेळात निर्णय देखील आपल्यापर्यंत पोहोचेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेत या ठिकाणी जोडले गेलेत आपल्या मॅच ऑफिशियल संपास. काही क्षणात निर्णय आपला समोर. 5 बॉलमध्ये 9ची गरज होती. त्यानंतर मैदानावरती हा बॉल, त्याचा निर्णय आता आपल्या PVR कंट्रोल रूम मध्ये आलाय आणि अंपायरचा डिसिजन ऑफ फेअर बॉल आणि फलंदाज त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. बॉल डीप देखील होतोय आणि बॅट्समन थोडेसे बाण देखील झालं होतं अगदी, त्याच्यामुळे या ठिकाणी अंपायर्सनं हा फेअर बॉल दिला असं अंपायरचं ते रिझन विथ एक्सप्लेशन अगदी आपण सगळं पोहोचूयात. आणि 4 चेंडू 8ची गरज आहे. जा सही फैसला अंपायर का, क्योंकि जब वो स्ट्रोक खेल रहे थे, जब गेंद बल्ले पर लगी है तो वो क्रीज के काफी बाहर मीटिंग पॉइंट है और गेंद थोड़ी सी डिप भी हो रही थी. फेयर डिलीवरी, दूसरा रन लेने का प्रयास हुआ. पीयूष स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे, लेकिन उस चक्कर में विकेट गवा दिया गया है. 4 गेंदों में 8 रन चाहिए. जबरदस्त, एक और रोंगटे खड़े कर देने वाला मुकाबला ALPL सीजन 3 में. सुपर मॅच. RD किरवलीचा संघर्ष सुरू आहे स्वर्गीय मकरंद मुठवळचा. आणि म्हटलं जातं ना अजय सर, जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. इथे दोन्ही टीम्स त्या कंडिशन्सला समोर कोण आहे अजिबात पाहत नाही आहेत. खतरनाक मॅच सुरू आहे. न्यू बॅटर आलेत. इन ॲट नंबर 5 जोगेंद्र. 4 चेंडू 8 धावेची गरज. 4 गेंदे 8 रन. घुमाने का प्रयास, अपील जोरदार है. अंपायर की सहमति नहीं. विकेट कीपर कैप्टन अपना सब कुछ झोंकते हुए अब अपनी टीम के लिए गेंद को फील्ड किया, लेकिन रन चुरा लिया है. लेग बाइट्स का इशारा. काफी स्ट्रांग अपील थी वैसे लेग बिफोर के लिए. अब बची है 3 गेंदे, रन चाहिए 7. एक इम्पॉर्टंट गोष्ट की लेग बिफोर विकेटसाठी DRS आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे अंपायरचा जो निर्णय आला त्याच्यावरती गेम तुम्हाला कंटिन्यू प्ले करावा लागेल. ॲक्शन रिप्ले आपल्याला कळून जाईल की एक्झॅक्टली काय घडलं होतं. 3 बॉलचा खेळ, 7 रनची अजूनही या मॅचमध्ये गरज आहे. सुपर ओव्हरच्या चान्सेस आहेत. इकडं RD11 किरवली जिंकू शकते. निसटलेला सामना उलटफेर करून स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ जिंकू शकतोय. 3 बॉल आणि 7 धावा. ट्रिमेंडस मैच. राकेश के पास अब स्ट्राइक है. मुझे लगता है कम से कम एक बड़ा स्ट्रोक चाहिए यहाँ पर RD11 को. ये ऑफ स्टंप के बाहर था. इंपैक्ट अच्छा फैसला था अंपायर का. अगली गेंद, स्विंग एंड मिस. सामने से गेंद को निकाला और सीधे विकेट कीपर के दस्तानों में. महत्वपूर्ण बिंदी गेंद. डॉट बॉल सोने से कम नहीं है इस समय मकरंद स्पोर्ट्स मुठवल के लिए. क्या बेहतरीन वापसी रही है मुठवल टीम की. 2 बॉलचा खेळ आता बाकी आहे. 7 धावेची गरज आणि काय सामना झालाय. चित्तथरारक, रोमहर्षक, अंगावरती शहारा निर्माण करणारा. 2 चेंडू 7 धावेची गरज. गेम चेंजर वाकडे तयार आहे. आणि हा देखील टाकलाय डॉट बॉल. आणि काय फिरलाय बॉल. ऍक्शन रिप्ले पाहिला ना
तर या बॉलचं व्हॅल्यू काय होतं आपण म्हणूयात की फक्त आणि फक्त प्रतीक वाकडेलाच माहिती होतं. टप्पा पडल्यानंतर जो बॉल वळण घेताना दिसला, ऍक्शन रिप्ले, लेफ्ट हँड राऊंड विकेट आला, टप्पा पडला आणि त्यानंतर रायटी बॅट्समन साठी टाकलेला लेग ब्रेक आणि तो देखील ऑन दी टॉस समोरून उसळी घेतोय आणि 1 चेंडू 7. आता राकेश दिगाडकरकडे संधी आहे. जे काही त्यांना मागच्या उघ्या 59 बॉलमध्ये जे नाही घडलं ना आणि मागच्या 2 रात्री पण नाही, ते आज तो करू शकतो. षटकार मारून सुपर ओव्हर डायरेक्ट. जी हाँ, क्या पहला सुपर ओवर देखने को मिलेगा ALPL सीजन 3 का. बड़ा हिट जड़ना पड़ेगा राकेश दिगाडकर को, लेकिन पिछली 2 गेंदें पिछली तो ऑलमोस्ट अनप्लेएबल थी. आखिरी गेंद और फिर से छकाया. एक और डॉट डिलीवरी, इसके साथ ही मुकाबला 6 रनों से जीत लिया है मकरंद स्पोर्ट्स मुठवल ने. बाजी कहां पर पलट गई, 10 गेंदों में 10 रन चाहिए थे, वहां से पलटवार किया गेंदबाजों ने. पहले ओमकार वजे और उसके बाद प्रतीक वाकड़े. जबकि प्रतीक का पहला ओवर काफी महंगा रहा था, फिर से भरोसा जताया गया और यह आखिर की 3 गेंदें लगातार गेंदों को टर्न कराया उन्होंने. लाजवाब गेंदबाजी, कमाल का खेल पेश किया गया मकरंद स्पोर्ट्स मुठवल द्वारा और आखिरकार 6 रनों से ये रोमांचक मैच उन्होंने जीत लिया है. टीम पहुंचती हुई ALPL सीजन 3 के क्वार्टर फाइनल में. आणि आदरणीय शरद दादांकडनं जे मुठवाचे उद्योगपती आहेत त्यांच्या वतीनं गोलंदाज आदित्यसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, प्रतीकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्या सोबतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक उत्तम दादांकडनं ओमकारला आणि दोघांना 500 ओके चला. कारण स्पेशली या गेमला चेंज कोणी केलं ते